मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे। ही अखेरची संधी आहे असं जरांगे पाटील म्हणतात। तर आम्हाला पुन्हा दोष देऊ नका असंही जरांगेंनी म्हटलंय। आजपासून राजकीय विषयावरती बोलणार नाही असंही जरांगे म्हणाले। सरकारनं आरक्षण दिलं नाही तर त्याला फडणवीस जबाबदार असतील असं म्हणत त्यांनी फडणवीसांवरती सुद्धा निशाणा साधलाय। जे राज्य चालवते ते फडणवीस साहेब, त्यांना सांगतो मला आणि माझ्या समाजाला राजकारण करायचं नाही, पुन्हा बोंबलत बसायचं नाही। तुमचे ते माकडं मुकडं उठत मध्ये, त्यासाठी आजपासून आम्हाला राजकीय विषयावरती कोणत्या विषयावर बोलायचं नाही। माझं आणि माझ्या समाजाचं जे मराठा आरक्षण ते आम्हाला द्या। जर तुम्ही त्याची अंमलबजावणी केली नाही तर पुढे आमच्या नावाने बोंबलायचं नाही। ही तुम्हाला संधी आहे। जो देईल त्याचा फायदा समाज करत असतो। तुम्ही नाही दिलं तर पुढचं मी आज बोलत नाही, कारण मला आता फक्त आरक्षणासाठी आमरण उपोषण करून तुम्हाला एक संधी द्यायची। मी लढायला सुरुवात करत असतो। कोणी येईन नाही येईन म्हणून मी काम करत नाही। मी काय ते दुसऱ्यासारखे छगन भुजबळ सारखे आंदोलन चालवित नाही की कोणाकडे गेले की आमच्याकडे या, तिकडेच जाते इकडे येत नाहीत। हे असले नाही। आम्ही क्षमतेवर, आमच्या मनगटावर, आमच्या ताकदीवर, बळावर आम्ही विश्वास ठेवतो। असले रडत नाही छगन भुजबळ सारखं तिकडे जाते आणि इकडे कमी येत नाही। तेव्हा तसं ना मंत्रालयात अंतरवाले टाका, तिथे रडत नाही तसं आम्ही त्यांच्यासारखं। मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही। तुम्हाला आणखीन एक संधी आम्ही द्यायलो या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला। आमच्या मागण्याची अंमलबजावणी तातडीनं सगळ्याची सगळ्या करा। कुठेही त्याला अडवणूक फडणवीस साहेबांनी करू नका। आणि कोण कोण असतील आणखीन काही की ज्यांना खूप मस्ती आहे सत्तेची, त्यांना सांगतो की आमच्या नावानं नंतर बोंबलू नका। तुम्हाला संधी आज स्पष्ट सांगितलं, मला याच्यात राजकारण करायचं नाही, मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही। पुन्हा त्याच्यानंतर जर दिलं नाही तर आमच्या नावाने बोंबलायचं नाही। तुम्हाला संधी म्हणून हे उपोषण आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।